कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाला असल्यामुळे नागरिकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ करण्याचे कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते। परंतु आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा नियमितपणे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व 12 नगरसेवकांनी सोमवार दिनांक 12 रोजी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची पाहणी केली। यावेळी प्रसिद्ध माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। आज सोमवार दिनांक 12 रोजी प्रत्यक्षात साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे कोपरगावकरांवर जास्त दिवसांनी पाणी पुरवठा होण्याची टांगती तलवार आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे दूर झाली आहे। त्यामुळे आता कोपरगावकरांना नियमितपणे पूर्वीप्रमाणे 4 दिवसाआड पाणी पुरवठा करावा असे यावेळी सांगण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ गौरी पहाडे यांच्या समवेत नगरसेविका सौ माधवी वागचौरे, हाजी मेहमूद सय्यद, जनार्दन कदम, सौ निर्मला आढाव, सौ स्मिता साबळे, इम्तियाज अत्तर, वाल्मिक लहिरे, राहुल शिरसाट, सोनम त्रिभुवन, सोनाली कपिले, बाळासाहेब रुईकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मंदार पहाडे, सोमनाथ आढाव व पदाधिकारी उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेचे सर्व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक 5 नंबर, 4 नंबर, 3 नंबर आणि सर्वच तलावाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। येण्याचं कारण असं होतं का कोपरगाव नगरपालिकेने गेल्या मागच्या याच्यात त्यांनी एक मेसेज तो व्हायरल केला होता का कोपरगावचा पाणी पुरवठा हा 14 तारखेपासून होईल आणि काहीतरी दुरुस्तीचं काम या ठिकाणी चालू आहे। पण अक्षरशः इथं बघितल्यानंतर कळालं का या ठिकाणी पाणी तलावातलं संपलेलं होतं। त्याची नोंद माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांनी 2 दिवसापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न जो पहिले चालू होता त्याच पद्धतीने पूर्ण चालू व्हावा म्हणून पाणी सोडायला सांगितलं होतं आणि ते पाणी आज सकाळी आपल्या तलावांमध्ये आलं। त्याच्यामुळं उद्यापासनं जो कोपरगाव शहराला जो लांबलेला पाणी पुरवठा होता तो पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे। मी माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांचे सर्व कोपरगाववासियांकडनं खूप खूप आभार मानतो, कारण की त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता कोपरगाव शहर महत्त्वाचं आहे, कोपरगाव शहरातले नागरिक महत्त्वाचे आहे, त्यासाठी पाणी पुरवठा हा सुरळीत होणं महत्त्वाचं आहे। म्हणून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून उद्यापासून आपला पाणी पुरवठा सुरळीत होईल। पुन्हा एकदा मी माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांचे आभार मानतो। आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नूतन नगरसेवक आम्ही या ठिकाणी सर्व तळ्यांचीच पाहणी केलेली आहे आणि मागील 2 दिवसापूर्वी जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता, आज आम्ही बघितलं सर्व तळ्यामध्ये पाणी साठा हा कमी झालेला होता आणि त्याची दखल माननीय आमदार साहेबांनी तात्काळ घेऊन त्या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी कॅनॉलला या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू झालेला आहे आणि तेच पाणी आता ह्या संपूर्ण तळ्यामध्ये त्याची साठवण होत आहे आणि त्याची देखील आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि आमचे जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांनी सर्व ह्या पाणी पुरवठा विभागाकडून संपूर्ण तळ्याची माहिती घेतलेली आहे, 1 ते 5 तळ्याची, आणि पाणी पुरवठा कशा पद्धतीने होतो ते सुद्धा त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि हा पाणी प्रश्न जो आहे अतिशय हा शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्याची दखल आपले लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिली आणि त्यांच्या या सूचनेप्रमाणे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। त्याचा आम्हाला सर्व नगरसेवकांना अतिशय समाधान आहे आणि त्याचप्रमाणे आता शहरामध्ये माझ्या मते उद्यापासून आपला खंडित झालेला पाणी पुरवठा सुरळीत होण्यामध्ये मदत होणार आहे।